4 दिवसांपासून शशांक राव यांचं उपोषण आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरता उपोषण आहे। 18 ऑगस्ट पासून तर या उपोषणाला सुरुवात आहे। बेस्ट वर्कर युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। बेस्ट वर्कर युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांच्याकडून बेस्टच्या संदर्भातल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे। आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे। शशांक राव यांची तब्येत देखील आज खालावलेली आहे। त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आम्ही 18 तारखेला बीएसटीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तसंच वेटलीस कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम या काही मागण्या घेऊन उपोषणाचं आंदोलन सुरू केलं होतं आणि पहिल्या दिवसापासूनच प्रशासनाकडनं अधिकारी येऊन चर्चा करत होते आमच्या मागण्यांसंदर्भात। कालही त्यांनी एक प्रस्ताव दिलेला होता, मंत्रालयातही चर्चा झाली होती। मुख्य अपर सचिव अर्बन डेव्हलपमेंट यांच्याबरोबर आमच्या शिष्टमंडळाची चर्चाही देखील झाली आणि त्या अनुषंगाने आज सकाळी त्यांनी पुन्हा एक प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांनी परत विनंती केली की हे उपोषणाचं आंदोलन मी मागे घ्यावं। मी त्यांना हे सांगितलेलं आहे की जसं शिरोडकर हॉलच्या सभेमध्ये मी घोषित केलं होतं की कोणताही निर्णय मी एकट्याने घेणार नाही, तर तसंच आता पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि कर्मचारी जेवढ्यांना होईल ते लोक इथे येणार आहेत आणि त्यांनी एकदा ते जो काही प्रस्ताव आहे तो एकदा त्यांना कबूल असेल तर मग त्यांच्या संमतीने मी हे उपोषणाचं आंदोलन मागे घेईन। शशांक राव यांच्याशी बातचीत केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे पदाधिकारी कर्मचारी यांच्याशी बातचीत करून त्याच्यानंतर पुढील निर्णय जो आहे तो घेण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।